आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचा आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 753. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये शूर्पणखा कशा पद्धतीने आपल्या भावांकडे गेली. तिचे भाऊ कोण? खरदूषण हे ज्यांचं नाव आहे, जे खरं तर या मानवी प्रवृत्तीलाच एक दूषण आहे. अशी ही राक्षसी प्रवृत्ती आहे. आणि त्यांच्याकडे जाऊन शूर्पणखा त्यांच्या पुरुषार्थाला जणू काही ललकारू लागले. धिग धिग तव पौरुष बल भ्राता. धिक्कार असो तुझ्या पौरुषाचा, तुझ्या पुरुषार्थाचा. अरे, याच वनामध्ये तुम्ही राहता आणि मला याच वनात बघा माझी काय अवस्था करून तुमच्याकडे पाठवलंय. माझे कान, माझी नाक याला ज्याने कापून टाकलं, असे 2 सुकुमार अजूनही जिवंत याच वनात राहत आहेत. खरदूषणाने आपल्या बहिणीकडून सर्व वृत्तांत घेतला आणि लगेचच त्यांनी आपल्या सर्व राक्षस सेनेला बोलवून घेतलं. सर्व राक्षस सेना वेगवेगळ्या वाहनांवरती वेगवेगळ्या आकारांच्या आधाराने तिथं येऊन दाखल झाली. आणि हे सर्वजण शूर्पणखेला पुढं घालून प्रभू रामचंद्र लक्ष्मणावरती हल्ला करण्यासाठी निघालेले आहेत. इथपर्यंतचा कथाभाग आपण कालच्या चिंतनामध्ये बघितला. रामायण हे जसं चरित्र आहे, तसंच त्याच्यामध्ये असलेला तत्वप्रणालीचा भाग हे आजच्या काळामध्ये देखील जीवन जगण्याचे दीपस्तंभ आहेत. आणि त्यामुळं श्री गुरुकृपेने माझा नित्य प्रामाणिक प्रयत्न असतो की चरित्र आणि त्याच्यामध्ये असलेली तत्वप्रणाली या दोघांची सुसंगती घालून आपण हा कथाभाग ऐकावा, जेणेकरून हे चरित्र केवळ ग्रंथापुरतं मर्यादित राहणार नाही. ते माझ्या जीवनामध्ये मला दिशादर्शक ठरेल, माझ्या आयुष्यासाठी मला मार्ग दाखवेल. आणि आज प्रभू रामचंद्र या राक्षसांच्या येणाऱ्या सेनेकडे पाहून कशा पद्धतीने युद्धाला तयार होतात, हा कथाभाग गोस्वामीजी आम्हाला सांगतायत. अर्थातच कालच आपण चौपायांचं गायन केलं असल्यामुळं आजच्या कथा विभागामध्ये त्याची आपण दुरुक्ती करणार नाही. आपण आजच्या या दोह्यामध्ये राहिलेल्या उर्वरित चौपायांचं चिंतन पाहूयात. काल आपण बघितलं की नाना बाहन नाना कारा, नाना युधधर घोर अपारा, शूर्पणखा आगे करी लीनी, अशुभ रूप श्रुती नासाहिनी. नाक आणि कान कापलेल्या या अमंगल रूपी शूर्पणखेला त्यांनी आपल्या सेनेच्या पुढे ठेवलं आणि त्याच्या मागे ही राक्षसांचं सैन्य रामचंद्रांच्या या पर्णकुटीकडे निघालेलं आहे. याचं तत्वदर्शन आपण पाहिलं की शूर्पणखा ही दंभ स्वरूप आहे. आणि दंभ जेव्हा अशा रीतीने चिरडला जातो, पकडला जातो, जेव्हा डिवचला जातो, तेव्हा दंभ हा कधीही शरणागत होत नाही, आपली चूक मान्य करत नाही, किंबहुना मी कसा बरोबर आहे हेच पुन्हा पुन्हा येऊन प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो. दंभ अहंकाराला ललकारतो, त्याच्या असलेल्या या पौरुषाला त्याचा धिक्कार करून पुन्हा पुन्हा चेतवतो. आपण बघतो ना समाजामध्ये, अरे असं कसं बोलले ते मला, त्यांना माहित नाही का मी कोण आहे. अशा पद्धतीने मनुष्याच्या अंतरंगामध्ये हा अहंकार त्याला उफाळत असतो. आणि अहंकार आणि दंभाचं हे परस्पर नातं देखील आपण काल समजावून बघितलं की जर शूर्पणखेला खरदूषणाने तिथंच ठेवलं असतं आणि जर ते लढाईला आले असते तर कदाचित चरित्राच्या आधाराने विचार केला तर ते स्थान कुठं आहे, ते 2 तरुण कोण आहेत याची त्यांना कदाचित दिशा कळाली नसती. परंतु दुसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे
शूर्पणखा ही दंभ आहे आणि दंभाच्या मागच अहंकार कार्य करू शकतो. अन्यथा दंभ जर शरणागत झाला तर अहंकार हा स्वतः एकटा प्रगट होण्यासाठी असमर्थ आहे. अशा रीतीने या शूर्पणखेच्या बरोबर हे सर्व सैन्य नाना प्रकारच्या वाहनांवरती बसून वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराच्या आधाराने रामाकडे निघालेले आहे. आता बघा, इथं देखील एक सुंदर गर्भितार्थ गुरुकृपेने लक्षात येतो की अहंकार हा मनुष्याच्या स्थितीवरती अवलंबून नसतो बरं का. मग तो श्रीमंत असेल, गरीब असेल, तो कदाचित एखाद्या चांगल्या चारचाकीमधून फिरणारा असेल किंवा कदाचित फाटकी चप्पल घालून रस्त्यावरती फिरणारा असेल. मनुष्याचा अहंकार हा स्थितीच्या आधाराने आपल्याला मोजता येऊ शकत नाही. हो, एक आहे की कदाचित धनसंचय, समाजामधला लौकिक प्रतिष्ठा, स्थान हे अहंकाराला जास्त पोषक ठरतं. परंतु त्यामुळं जो धनहीन आहे तो अहंकार विहीन आहे असं सूत्र काढता येऊ शकत नाही. एक गमतीची गोष्ट आठवली की एकदा एक मनुष्य दररोज आपल्या ऑफिसच्या जाण्याच्या रोडवरती सिग्नलला थांबायचा आणि मग तिथे एक भिकारी नेहमी त्या सिग्नलवरती यायचा. दररोजचीच गोष्ट असल्यामुळं भिकारी कारमधल्या मालकांना ओळखू लागला. कारमधल्या मालकाला देखील भिकाऱ्याचा चेहरा लक्षात राहू लागला. असा काही महिने सतत या मालकाचं आणि भिकाऱ्याचं नजरानजर व्हायची. कधी योग्य वेळ मिळाली तर तो पैसे देखील द्यायचा, त्यामुळे भिकाऱ्याचे देखील तो चांगला लक्षात. आणि त्यानंतर 2-4 महिने हा भिकारी दिसेना आणि मग एक दिवशी सहजच एका व्यक्तीबरोबर हा भिकारी उभा असलेला दिसला. त्या कारवाल्याचं लक्ष देखील त्या भिकाऱ्याकडे गेलं. भिकारी तिथं आला. त्या कारमधल्या माणसाने त्याला काहीतरी भीक देण्याच्या निमित्ताने काच खाली केली आणि म्हणाला, का हो दिसत नाही आजकाल इकडं? यावरती भिकारी त्यांना काय म्हणतो, अहो माझ्या जावयाला हुंड्यामध्ये आता हा सिग्नल मी देऊन टाकला म्हणे. आता मी दुसरीकडे जाऊन भीक मागतो तुमच्या रस्त्यावरती, ते येत नाही ठिकाण. म्हणजे कशात काही नसताना देखील मनुष्य निर्धन अवस्थेमध्ये देखील असं म्हणतो की मी तो सिग्नल माझ्या जावयाला हुंड्यामध्ये देऊन टाकला. आणि त्यामुळे इथं नाना आकार आणि नाना वाहनं याच्या आधाराने जीव या रूपामध्ये असलेलं अहंकाराचं स्वरूपच गोस्वामीजी आम्हाला सांगतायत. आपण बघतो ना, अनेकदा एखादा निर्बळ मनुष्य देखील अहंकाराच्या आधाराने किती मोठ्या मोठ्या फुशारक्या मारतो. एखादा मोठ्या पदावरती बसलेला मनुष्य, कर्मधर्म संयोगाने त्याला ते पद प्राप्त झालंय, परंतु शिक्षण नाही, त्याचा काही अनुभव नाही. अशा वेळेला केवळ या पदाच्या मदामुळं तो किती वल्गना करतो. आणि बऱ्याचदा त्याच्या हाताखाली असलेले उच्च शिक्षित अधिकारींना देखील त्याचे हे शब्द ऐकून घेण्याच्या पलीकडे काही पर्याय उरत नाही. हे आपण समाजामध्ये पाहतोच. आणि त्यामुळं अहंकाराचं स्वरूप देखील असंच नाना बाहन नाना कारा अशा पद्धतीचं आहे बघा. प्रत्येकाकडे नाना आयुध देखील आहेत. कोणी शब्दाच्या आधाराने, कोणी सत्तेच्या आधाराने, कोणी पैशाच्या आधाराने, कोणी बळाच्या आधाराने आपला हा अहंकार एकमेकांवरती व्यक्त करतच असतात. ही जणू काही प्रत्येकाची आयुध आहेत याच्या काळात समाजातली. आणि अशा या मदरूपी शूर्पणखेला पुढं करून प्रत्येक वेळेला समाजामध्ये हा जणू काही चाललेला न लिंपे कदा दंभ वादे विवादे, ज्याच्यापासून केवळ योगीच निवृत्त आहे, अन्यथा समस्त समाजामधले जीव सदैव लिंपे दंभ वादे विवादे अशा पद्धतीने या मनोबोधाच्या सुधारित आवृत्तीमध्ये बसणारी. दंभातून वाद आहे, वादातून विवाद आहे, विवादातून संघर्ष आहे.
आणि असत्यरूपी खरदूषण, दंभरूपी शूर्पणखेला घेऊन रामाकडे निघालेले आहेत. अंतरंगातली सत्सत विवेक बुद्धी हीच जणू काही अपशकून करत आहे. चरित्राच्या आधाराने कदाचित अनेक गिधाड ओरडत असतील, अनेक प्रकारचे अपशकून होत असतील, परंतु अहंकारी मनुष्य कशाला जुमानणार? कशाच्या या अपशकुनांच्या आधाराने तो स्वतःला आलेल्या या उर्मीला सावरून धरणार? बघा, निषाद राजाचं महत्व कशात आहे? आपण निषाद राजाचं चरित्र अयोध्याकांडात बघितलं की जेव्हा त्याच्यामध्ये युद्धज्वर आला होता, जेव्हा तो त्वेषाने आपल्या सर्व निषादांना सांगत होता की आज प्राण गेला तरी बेहतर, गंगा मातेची किनारा आहे, रामाच्या कार्यामध्ये आपल्याला प्राण द्यायचा आहे, यापेक्षा आणखीन सुदीन तो कुठला? तुम्ही किनारा धरून ठेवा, आपल्या बोटी बुडवून टाका, परंतु शत्रूला पुढे जाऊ देऊ नका, अशा पद्धतीने युद्धज्वर आलेला हा निषाद. परंतु त्या म्हाताऱ्याला शिंक काय यावी आणि त्याने उपदेश काय द्यावा निषादाला की निषादा, तू म्हणतोस ते ठीक आहे, परंतु या शिंकेचा अर्थ असा आहे की शत्रूशी जाऊन संवाद करून ये. जर निषादाने त्या म्हाताऱ्याचा सल्ला ऐकला नसता तर अयोध्याकांडाला एक वेगळंच वळण लागलं असतं, होय की नाही? भरताच्या समोर निषादाचा टिकाव लागणं अशक्यच आहे. अहो, जो भरत आपल्याला लंका कांडामध्ये मारुतीरायाला देखील जमीनदोस्त करतो, असा त्याच्या बाणांचा प्रहार, त्याच्या समोर हा बिचारा मानव काय टिकणार? परंतु यामधून राम सख्याच्या वरती आपला हात उचलला गेला, याचा केवढा मोठा भरताच्या हृदयाला धक्का बसला असता, होय की नाही? आणि त्यामुळं रामराया या अशा नाजूक नात्यांना किती सुंदर पद्धतीने सांभाळतो, हेच निषाद आणि भरत प्रसंगामधून आपल्याला दिसतं. मला सांगायचा मुद्दा असा होता की निषाद राजा त्यावेळेला त्या विवेकाच्या आधाराने लगेच सावरला गेला. त्याने असं म्हटलं नाही, अरे म्हाताऱ्या माणसा, तुला काय कळतंय, गप्प बस बरं. त्याने ऐकलं. ही सत्सद विवेक बुद्धी आहे सज्जनो, जी राक्षसी वृत्तीच्या लोकांमध्ये नसते. एवढे अपशकून घडतायत तरी देखील खरं दूषणाला आपण प्रत्यक्ष मृत्यूच्या तोंडाकडे जात आहोत ह्याचा बोधच होत नाहीये. आणि या मृत्यूच्या तोंडाकडे धावत हे सर्व राक्षस सुसाट निघालेले आहेत. गर्जही तर्जही गगन उडाही, देखी कटक भट अतिहर्षाई. ओरडत आहेत, आकाशामध्ये उडत आहेत, आपल्या या बळाच्या आधाराने आपला हा अहंकार प्रगट करत आहेत. आणि त्यांच्या एकमेकांचं हे असलेलं बळ पाहून योद्ध्यांना या सर्वांच्या बळामुळं विशेष आनंद होत आहे. आणि मग प्रत्येक जण एकमेकांना म्हणतं की कौकह जियत धरव दो भाई, धरी मा रहुतीय लेहु छड़ाई, धुरी पुरी नभ मंडल रहा, राम बोलाई अनुज सन कहा. त्यांचा हा सर्व असा प्रवास रामरायाच्या दिशेने चाललेला आहे. आणि जाताना त्यांच्या मनामध्ये विचार काय आहेत? एक जण म्हणतं की आपल्याकडे एवढं बळ आहे की या दोन्हीही भावांना आपण जिवंतच पकडूयात, दाखवूयात त्यांना शूर्पणखेचा अपमान केल्याचं काय होऊ शकतं त्यांच्या बाबतीमध्ये. दुसरा म्हणतो नुसतं जिवंत पकडून काय उपयोग, त्यांना मारून टाकलं पाहिजे. आणि हो, त्या दोघांना मारताना त्यांच्याबरोबर जी स्त्री आहे ना, तिला मात्र आपण उचलून नेऊयात, तिला आपण जिवंतच पकडून नेऊयात. सज्जनो, तमोगुणी मनुष्याच्या अंतःकरणामध्ये हा अशा पद्धतीचा विचार हा अखंडपणे येत असतो. समर्थांनी जे त्रिगुणाचं महत्व आपल्याला दुसऱ्या दशकापासून सांगायला सुरुवात केली आहे, त्यामध्ये सत्व कसा असतो, रज कसा असतो, तम कसा असतो, तर त्या तमोगुणाचा समाज जर आपण नीट वाचला तर आपल्याला त्यामध्ये या सर्व राक्षसी वृत्तीचे गुणधर्म दिसतील. बघा, आता तसा जर रामाचा मनुष्य रूपाने विचार केला तर एक मनुष्य जो परिस्थितीच्या अधीन जाऊन आपल्या सर्व सुखाचा त्याग करून या वनवासात
एक तपस्वी जीवन जगतोय, आपल्या पत्नी समवेत, आपल्या भावासमवेत, अशा व्यक्तीला मारून टाकणं, त्याला पकडून आणणं, त्याच्या स्त्रीचं अपहरण करणं, हे जर एका मानवी रूपामध्ये विचार केला तर हा जगाचा एक विचित्रच न्याय वाटतो की नाही? परंतु जो असहाय्य आहे त्याला आणखीन विशेषत्वाने लुटण्यामध्ये या राक्षसी वृत्तीला अधिक आनंद येतो. आजच्या काळामध्ये देखील आपण बघतो या कोरोनामुळं माणसामधली माणुसकी जशी अनेक ठिकाणी प्रगटते, त्याचप्रमाणे माणसामध्ये दडलेला राक्षस देखील अनेक ठिकाणी प्रगटताना दिसतोय. कोणी हॉस्पिटलमध्ये आवाच्या सवा पैसे घेऊन त्या रुग्णाच्या असहाय्यतेचा फायदा घेतोय, तर एखादा पडलेला मृतदेह उचलून नेण्यासाठी ॲम्ब्युलन्सवाले वेगवेगळ्या प्रकारची कारणं सांगून त्या प्रेताला तसंच सोडून निघून जात आहेत. कोणाच्या घरामध्ये असलेले आप्त स्वकीय मेल्याची वार्ता येते, मृतदेह स्मशानामध्ये जातो आणि नंतर लक्षात येतं की हा कोणाचा तरी भलत्याचाच मृतदेह आहे. माणुसकीच्या भावनांना देखील जिथं काळीमा फासला जाईल अशी राक्षसी वृत्ती देखील आपल्याला आजच्या काळामध्ये दिसते. आणि त्याच वेळेला अनेक समाजातले व्यक्तित्व या जीवघेण्या आजारामध्ये आपला प्राण धोक्यामध्ये घालूनही कुठल्याही परताव्याची अपेक्षा न करता अनेक प्रकारच्या सेवा देताना देखील आपल्याला दिसत आहेत. हे मंथन चालू आहे माणुसकीचं, आणि त्यामध्ये राक्षस देखील आहेत आणि त्यामध्ये देवत्व असलेली मन देखील आहेत. ही राक्षसी वृत्ती सज्जनो, आणि ती रामाविषयी काय विचार करतीये की त्याला जिवंत पकडूयात, त्याला मारून टाकूयात, त्याच्या स्त्रीला उचलून आणूयात. स्वसंवेद्य रामराया प्रत्येकाच्या हृदयामध्ये अंश रूपाने आहे. राक्षसांच्या हृदयामध्ये देखील तोच आहे ना. हे राक्षस काही स्वतःच्या बळाने येत आहेत का? आपल्याला जर असं वाटत असेल की राक्षस हे रामापेक्षा वेगळे आहेत, तर सज्जनो, आपल्याला अजूनही रामरायाचं पूर्ण सर्व व्यापकत्वच कळालं नाही. हनुमंताला ते व्यापकत्व कळालं म्हणून त्याने रावणाला स्पष्टपणे काय सांगितलंय? जाके बल लवले सते जीते हूं चराचर झारी, तासु दूत मैं जा करी हरियाने हूं प्रिय नारी. रावणा, अरे तू स्वतःला विश्वविजेता समजतोस, विश्वाचा सम्राट समजतोस. अरे जो माझा स्वामी आहे ना प्रभू रामचंद्र, त्याच्या परमशक्तीच्या केवळ एका अंशाच्या आधाराने तुला हे विश्व जिंकता आलंय. तीच सत्ता तुझ्यामधून काम करत होती, तेच चैतन्य तुझ्यामधून काम करत होतं. परंतु जसं एखाद्या अणूमधून इलेक्ट्रिसिटी देखील तयार करता येते आणि न्यूक्लिअर बॉम्ब देखील तयार करता येतं, त्याप्रमाणे या न्यूक्लियसचा वापर करून तू केवळ बॉम्ब बनवला, या जगाचा सत्यानाश करशील, अशा पद्धतीने त्या शक्तीचा तू उपयोग केलास. त्यामुळे शक्ती ही परमशुद्ध आहे, परमपवित्र आहे. तसा रामराया राक्षसांच्या हृदयामध्ये राहून देखील परमशुद्धच आहे. परंतु या त्रिगुणाच्या आधाराने ही शक्ती त्याच्याच विरुद्ध कार्य करते, ज्याच्या चेतनेने खरं तर ते आज जगत आहेत. हे अहंकाराचं गणित आहे की त्याला कळत नाही की आपल्या अंतरंगामध्ये नेमकी कोणाची शक्ती काम करतीये. आणि असे हे सर्व राक्षस या रामावरती हल्ला करण्यासाठी निघाले. आणि त्यामुळे हृदयस्थ असणाऱ्या रामाने कुठल्याही गुप्त हेराशिवाय या राक्षसांच्या अंतरंगामध्ये असलेली वृत्ती जाणली. आणि मग त्याची सहज नजर आकाश मंडळाकडे जाते, तर आकाश हे संपूर्णपणे धुळीनी माखलं होतं. कारण एवढे मोठे मोठे राक्षस महाकाय त्वेषाने, अहंकाराने रामाच्या पर्णकुटीकडे येत आहेत. काही आकाशामध्ये विहार करतायत, काही जमिनीवरून चालतायत, आणि त्यांच्या धुळीने, पायधुळीने उडणारी ही आकाशाची अवस्था, हे संपूर्ण आकाश धुळीने भरून गेलं. रामरायाने लक्ष्मणाला केवळ सांगितलं की लक्ष्मणा,
राक्षसांची भयंकर सेना येत आहे बर का. तू आता जानकीजींना घेऊन पर्वताच्या गुहेमध्ये निघून जा, सावधान राहा, सजग राहा. असं म्हणून प्रभू रामचंद्र लक्ष्मणजींना सीतामाई समवेत गुहेमध्ये सुरक्षित बसण्यासाठी सांगतात. आता इथून रामरायाच्या व्यक्तित्वाचं एक अत्यंत सुंदर दर्शन आपल्याला लंका कांडापर्यंत होणार आहे सज्जनो. माझ्या रामाचं हे तेज, माझ्या रामाचा हा क्षात्रिय स्वभाव, त्याचा हा पुरुषार्थ, ज्या रामाचं हे क्षात्रिय तेज माझ्या समर्थांनी नित्य गायलं. प्रत्येक तरुणामध्ये रामाचा आदर्श का राहावा यासाठी रामरायाला प्रत्येकाच्या समोर प्रभू रामचंद्रांना या समर्थांनी सतत अंतःकरणामध्ये धरण्याचं आवाहन केलं. ते रामरायाचं हे क्षात्रिय तेज. बघा, आपण सर्वजण रामाचे भक्त आहोत. समर्थांनी त्यामध्ये एक फार सुंदर क्रांती आमच्यासाठी करून टाकली. मला का समर्थ आवडतात, का माझ्या अंतःकरणामध्ये त्यांच्या या तत्वज्ञानाचा मी वारंवार विचार करतो? कारण रामाची भक्ती ही कर्मप्रधान आहे. बघा, समर्थांना मिळमिळीत काय करायचं, प्रारब्धापुढं काय करणार असे हतबल झालेले रामदासी अभिप्रेत नाहीत. मनाच्या श्लोकामध्ये देखील समर्थ आम्हाला रामाचा हाच गुणगान सांगतात की भवाच्या भये काय भीतोस लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी, रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी, दीनानाथ हा राम को दंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी, जना वाक्य नेमस्त हे सत्यमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हातामध्ये जपाची माळ चालू आहे, मन काळजी करतंय. या भवाच्या भयाने घाबरगुंडी उडालेली आहे. हे मन असहाय्य होतंय, हतबल होतंय, मला नाही जमणार असं म्हणतंय, नकारात्मक विचारांनी भरलेलं आहे, हातपाय थरथरतायत. आणि आपल्याला आता काय करावं अशी विचारांची झालेली घालमेल असा रामदासी समर्थांना अभिप्रेत नाही. सज्जनो, चिमणी पाखरं देखील आपल्या पक्ष्यांना घरट्यामध्ये तोपर्यंतच त्यांच्या तोंडामध्ये आणून भरवतात जोपर्यंत त्यांना पंख फुटत नाहीत. आणि ज्या क्षणी त्यांना पंख फुटतात, जेव्हा ते आकाशामध्ये स्वतःची पहिली गिरकी घेतात, तेव्हा त्या चिमण्या पाखरांच्या देखील हृदयाला अत्यंत संतोष होतो की माझं लेकरू आज स्वतंत्र झाला, स्वतः आकाशामध्ये विहार करू लागला. हा अभिमान आहे भक्ताचा की मी माझ्या रामाच्या शक्तीवरती, रामाच्या आधारावरती स्वतंत्र आहे. त्याने मला आज असे संस्कार दिलेले आहेत की जीवनामध्ये येऊ दे ना दुःख, येऊ दे ना संकट. बघा, एक आमची मानसिकता काय आहे की आम्ही परमार्थ करतो, आम्ही नामस्मरण करतो, भगवंता संकट नको, भगवंता दुःख नको, भगवंता संघर्ष नको. पण खरा रामदासी तो जो कुठलीही गोष्ट आपणहून ओढवून घेणार नाही, ठीक आहे, परंतु जर त्याच्या जीवनामध्ये हा संघर्षाची वेळ आली तर तो असं मिळमिळीत शेपूट घाल धोरण स्वीकारणार नाही. ज्याच्यामध्ये स्वाभिमान आहे, जो रामाच्या आधारावरती उभा आहे, जो अखंड सत्याच्या बाजूनी आहे. लक्षात घ्या, रामाची बाजू म्हणजे सत्याची बाजू. संघर्षामध्ये तोच शक्तिमान आहे, तोच प्रबळ आहे ज्याच्याकडे सत्य आहे. आणि सत्य आमच्या सत्सद विवेक बुद्धीला कळतं.
सत्य बाहेरून कोर्ट कचेऱ्यांमधून कोणाला सिद्ध करावं लागत नाही. आपल्या हृदयातल्या ईश्वराला साक्षी मानून आपण आपल्या जीवनामध्ये सत्य काय आहे ते शोधू शकतो. म्हणूनच कदाचित या कोर्ट कचेऱ्यांमध्ये देखील गीता सारख्या पवित्र ग्रंथावरती हात ठेवून आपल्याला साक्ष द्यायला लावतात की मी जे बोलीन ते सत्य बोलीन, कारण माझ्या हृदयस्थ ईश्वराला साक्षी ठेवून मला ते सत्य बोलायचं आहे. आणि ज्याच्याकडे सत्य आहे त्याच्याकडेच स्वाभाविकपणे पुरुषार्थ आहे. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. हा सत्याचा संकल्प तुमच्याकडे पाहिजे. आणि सत्य संकल्प ज्याच्याकडे आहे मग तो कदाचित असहाय्य असेल, तो कदाचित एक प्रकारे शस्त्रविहीन असेल, तो कदाचित संपदाविहीन असेल, परंतु सत्याचं बळ फार फार या जगामध्ये प्रबळ आहे. माझे लोकमान्य टिळक आयुष्यभर संघर्ष करत होते. आयुष्यभर स्थितप्रज्ञासारखा संघर्ष. सावरकरांचा संघर्ष आपण सर्वच जण जाणतो. हे सर्व कुंडलिनी जागृत झालेले संतच होते. केवळ समाजकार्यासाठी त्यांनी आपला देह झिजवला. सोपं नसतं सज्जनो प्रस्थापितांच्या विरुद्ध आवाज उठवणं. जे चूक आहे ते चूकच आहे हे निर्भीडपणे बोलणं. आणि हे या रामरायाचं एक विलक्षण तेज आहे जे नामामध्येच सामावलेलं आहे. आम्ही आमच्या भीतीपोटी या तेजाला कधी प्रगट करत नाही. किंबहुना असे संघर्षाचे क्षण आले तर आम्ही गुहेमध्ये पहिल्यांदा पळणारी लोक आहोत. समर्थांचा रामदासी हा निधड्या छाताने लाटांना सामोरं जातो. बघा, समर्थांना सत्याला तुम्हाला सामोरं न्यायचंय आणि सत्य हे कधीही मनात भीती ठेवून आम्हाला प्राप्त करता येणार नाही. बघा, श्री महाराजांचं चरित्र वयाच्या 10व्या-15व्या वर्षी हा छोटासा मुलगा नैमिष सारख्या ठिकाणी जातोय. तिथली वनराई, तिथं असलेलं हे निबिड अरण्य याचं वर्णन करताना श्री महाराज म्हणतात की त्या अरण्यामध्ये अशी अनेक ठिकाणे जिथं अजूनही सूर्याचा प्रकाशच पोहोचू शकला नाही. अनेक हिंस्त्र श्वापद, मोठे मोठे साप, अजगर यांनी भरलेलं हे जंगल. आणि अशा वनामध्ये ही निर्भयता या संतांच्याकडे एवढ्या आयुष्याच्या लहान वयामध्ये येते, कारण त्यांना एकच माहिती असतं की दीनानाथ हा राम को दंडधारी. आणि जर या हिंस्त्र श्वापदांपासून जर माझा काळ येणार असेल तर पुढे देखता काळ पोटी थरारी, नाही येऊ देणार तो. काय तेज असतं या संतांच्या डोळ्यामध्ये. कुठून येतं हे तेज, कुठून येते ही निर्भयता. हे रामाचं स्वरूप आहे सज्जनो. आणि त्यामुळं रामराया हा इतर कोणाचीही मदत घेत नाही. बघा, शूर्पणखा जेव्हा आली तेव्हा शूर्पणखेला लक्ष्मणाकडे पाठवलं, परंतु त्यामुळं जे संकट उभं राहिलं, ज्या लक्ष्मणाने नाक आणि कान कापले त्या लक्ष्मणाला रामाने पुढे नाही केलेलं. तेव्हा त्याला सांगितलं की लक्ष्मणा तू आत थांब. सीते, तू देखील हा नरसंहार पाहू शकणार नाही, कारण भक्तीचं हृदय अत्यंत कोमल आहे. परंतु ज्याच्या मागे उपासनेचा खरा जोर आहे तोच या जगामध्ये जे खरं कार्य करतो ते आता कार्य माझा रामराया करून दाखवणार आहे. म्हणून सीते, तू तुझं मृदू कोमल अंतःकरण या गुहेमध्येच ठेव. लक्ष्मणा, भक्तीचं संरक्षण कर. असं म्हणून शत्रूची सेना जवळ आलेली पाहून प्रभू रामचंद्र हसत हसत कठीण धनुष्य उचलतायत. बघा, ही सत्याची लढाई आहे. तिथं कष्ट नाही, तिथं भीती नाही, तिथं आहे केवळ एक स्मित हास्य. त्या कारगिलच्या लढाईमध्ये देखील मी ज्या काही शौर्य कथा ऐकल्यानंतर असं वाटायचं की अरे काय जीवन जगले हे सैनिक आपले. वरतून तोफखाना धडाडतोय, शत्रूंच्या गोळ्या खाली येत आहेत
आणि एक तर या उंच डोंगरावरती चढायचं, बाकी कोणाचं सहाय्य नाही, ना वायुदळ उपयोगाला येणारे, ना आणखीन कोणी, परंतु समोर मृत्यू असतानाही देखील हसत हसत या कारगिल सारख्या अत्यंत अवघड दुर्गम ठिकाणी हे सैन्य आपलं रात्रीच्या अंधारात पुढं पुढं जात राहिलं. काय पुरुषार्थ असेल या देशासाठी, हे आपलं रक्त या भूमीवर सांडण्यासाठी हा मिळालेला आनंद, हे देखील रामाचंच स्मितहास्य आहे. निर्भयता म्हणजे रामाचं स्मितहास्य आहे. असा राम या लढाईसाठी सज्ज झालेला आहे. कोदंड कठिन चढ़ाई, सिर जट झूठ बांधत सोह क्यों, मरकत सयल पर लरत दामिनी, कोटि सो जुग भुजग जो, कटिक निशंग बिसाल भुज गई, चाप बिसिक सुधारी कै, चितवत मनहु मृग राज प्रभु, गजराज घटा निहारी कै, गजराज घटा निहारी कै, गजराज घटा निहारी कै. गोस्वामीजी म्हणतात, माझा रामराया कसा उभा राहिला लढाईला, जणू काही हिरव्या रत्नांच्या पर्वतावरती कोट्यावधी वीज दीपांशी 2 साप लढत आहेत. या 2 सापांच्या रूपाने या रामाच्या भुजांचा जणू काही आकार तो प्रत्येक वेळेला भात्यामध्ये जातोय, बाण काढतोय, धनुष्याला लावतोय आणि दुसरा हात त्या बाणाला सोडतोय. या 2 हातांची ही सुंदर चालणारी हालचाल, कमरेला भाता बांधून विशाल बाहूंनी धनुष्य उचलून त्यावरती बाण चढवून प्रभू रामचंद्र राक्षसांकडे पाहतायत. जणू काही मतवाल्या हत्तीच्या कळपाकडे सिंहदृष्टी लावून बसावा त्या पद्धतीने प्रभू रामचंद्र या सर्वांकडे पाहतायत. लंकाकांडाची सुरुवातच गोस्वामीजींनी केलेली आहे. रामं कामारी सेव्यं भवभयहरणं, कालमत्तेभ सिंहं, कालमत्तेभ सिंहं. हा काळ रूपी सिंह आहे जो या हत्तीच्या कळपांवरती हल्ला करतो, असा माझा राम. आणि या राक्षसांच्या सेनेकडे तो दृष्टी लावून बसलेला आहे. आणि राक्षस केवळ शब्दाच्या आधाराने वल्गना चाललीये, माझा राम तिथं स्थितप्रज्ञासारखा उभा आहे. या तुम्ही स्वतः काळाच्या अधीन झालेला आहात, त्यामुळे आता मला वेगळं काहीच करायचं नाहीये, असा हा संपूर्णपणे कर्माचा त्याग झालेला माझा रामराया अत्यंत आनंदाने, स्मितहास्याने, स्थितप्रज्ञतेने या एवढ्या आलेल्या विलक्षण राक्षसांना सामोरा जातोय. गोस्वामीजी तिथे एक अतिशय सुंदर उपमा देतात. आई गए बग मेल धरहु धावत सुबट, जथा बिलो की अकेल बाल रबी घेरत दनुज. आज आपली वेळ ही खूप वाढेल आणि त्यामुळं मी या सोरठ्याच्या चिंतना समवेत उद्याच्या असलेल्या चौपायांचा भाग आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.